हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 3 बघणार आहोत. ठीक आहे. ह्याच्या अगोदर पाठच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलेलो आहोत ते बघूयात. पाठच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. ठीक आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलेलं, तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की द स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन ह्या ज्या दोन आहेत ह्या काय आहेत, तर ह्या स्टेट ऑफ मोशन ह्याच्या दोन स्टेट्स आहेत. ठीक आहे. सो when we apply the force, then the object which is in the rest comes into the uniform motion, and when we apply the external unbalanced force, then what will happen, then that object will come into the position of the rest, right? ह्याच्यानंतर आपण ह्याचा सेकंड इम्पॉर्टन्स बघितला होता की फोर्स, वाय द स्टेट चेंजेस इट. सो द स्टेट चेंजेस ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ द एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स, राईट. ह्याच्यानंतर आपण ह्याचा थर्ड इम्पॉर्टन्स बघितला होता इनर्शिया. सो इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट इन विच द ऑब्जेक्ट इट अपोजेस टू द चेंज इन इट्स पोझिशन. ऑब्जेक्ट काय करतोय, इट अपोज, इट रेजिस्ट टू द चेंज इन अ पोझिशन. दॅट मीन्स एव्हरी ऑब्जेक्ट हॅज अ टेंडन्सी टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ मोशन, whether it is rest or it is uniform motion, right? तर this inertia is related with the mass. त्यालाच आपण काय म्हणतोय, inertial mass असं म्हणतोय. So inertial mass can be defined as the ratio of the force to the acceleration. ठीक आहे. F is equals to m into a आहे. सो m म्हणजे काय, तर इट इज द रेशिओ ऑफ फोर्स टू दी ॲक्सेलरेशन, राईट. ह्याच्यानंतर आपण बघितलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ दी न्यूटन्स सेकंड लॉ. सेकंड लॉचे आपण इम्पॉर्टन्स बघितले होते. काय बघितलं होतं आपण सेकंड लॉमध्ये, तर ह्याचं लॉ काय आहे सेकंड लॉ, तर फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम and it takes place in the direction of the applied force. तर ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर सेकंड लॉ गिव्स अस द फॉर्म्युलेशन बिटवीन दी फोर्स अँड दी मोमेंटम. एफ इज इक्वल्स टू डी पी अपॉन डी टी. आपल्याला काय मिळते, फॉर्म्युलेशन मिळते. ह्याचा सेकंड इम्पॉर्टन्स आपण काय बघितला होता की द फोर्स चेंजेस ड्यू टू द चेंज इन अ लिनियर मोमेंटम, नॉट नेसेसरली वेलॉसिटी. म्हणजे जर का फोर्स जर का चेंज होत असेल तर त्याचं रिझन काय आहे, तर ड्यू टू चेंज इन अ मोमेंटम, वेलॉसिटीमुळे नाही असं. म्हणजे फक्त वेलॉसिटीमुळेच फोर्स चेंज होतो असं नाही, तर मोमेंटममुळे देखील फोर्स हा चेंज होत असतो. आणि तिसरा पॉईंट आपण काय बघितला होता की ॲरिस्टॉटलची जी फॅलसी होती त्या फॅलसीला न्यूटन्सच्या सेकंड लॉने काय केलेलं आहे, ओव्हरकम केलेलं आहे. हाऊ, तर ड्यू टू दी अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स. ही जी कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्टमुळे ॲरिस्टॉटलची फॅलसी ही काय होते, त्याला आपण न्यूटन्सच्या फॅलसीने कम आउट केलेलं आहे. म्हणजे न्यूटन्स जे सांगतोय ते बरोबर आहे ॲज कम्पेअर टू दी ॲरिस्टॉटल फॅलसी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इम्पॉर्टन्स ऑफ फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ बघितलेला आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर इम्पॉर्टन्स ऑफ दी थर्ड लॉ बघायचं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ. ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ. तर काय आहे थर्ड लॉ, एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे. प्रत्येक ॲक्शनला एक काय असते, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते. ठीक आहे. सो ह्याचं इम्पॉर्टन्समध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर ॲक्शन अँड रिॲक्शन. ॲक्शन अँड रिॲक्शन हे जे दोन वेगवेगळे फोर्स आहेत, बोथ फोर्सेस आर इक्वल इन अ मॅग्निट्यूड बट दे आर अपोजिट इन अ डायरेक्शन.
ठीक आहे. दोनही फोर्स कसे आहेत, इक्वल इन अ मॅग्नेट्यूड आहेत आणि अपोजिट इन अ डायरेक्शन्स आहेत. ठीक आहे. सो ॲक्शन अँड रिॲक्शन आर द पेअर ऑफ दी फोर्सेस विच आर इक्वल इन अ मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन अ डायरेक्शन. ठीक आहे. ह्याचं सेकंड इम्पॉर्टन्समध्ये आपल्याला काय सांगता येईल, सेकंड इम्पॉर्टन्समध्ये काय सांगता येईल, बोथ फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट, देन वाय दे आर नॉट गेट कॅन्सल्ड विथ इच अदर. असा प्रश्न तुम्हाला कधी पडलेला आहे का, की हे दोनही फोर्स कसे आहेत, एकमेकांना अपोजिट आहे, ह्यांचं मॅग्नेट्यूड सेम आहे परंतु डायरेक्शन अपोजिट आहे, मग ते एकमेकांना कॅन्सल का करत नाहीत. Why they are not get cancelled with each other? Because they acts on different object. They acts on different objects. ते काय होत आहेत, डिफरंट दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट वरती ॲक्ट होत आहेत. दॅट्स वाय दे आर नॉट गेट कॅन्सल विथ इच अदर, आणि म्हणूनच ते एकमेकामध्ये कॅन्सल होत नाहीत. लक्षात येते सर्वांच्या. सो ह्या इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्सचं थर्ड लॉमध्ये आपण किती पॉईंट्स बघितलेत, एकूण 2 पॉईंट्स बघितलेत. पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय डिस्कस केलंय, तर ॲक्शन अँड रिॲक्शन आर द टू फोर्सेस विच आर इक्वल इन अ मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन अ डायरेक्शन. राईट. पुढच्या पॉईंटमध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे, both the forces are equal in a magnitude, opposite in a direction, then why they are not get cancelled with each other. ते एकमेकांना कॅन्सल का बरं करत नाहीत, तर बिकॉज दे ॲक्ट्स ऑन अ डिफरंट ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर ह्याचा पुढे कॉन्सिक्वेन्स देखील आहे. कॉन्सिक्वेन्स बघा, लेट अस कन्सिडर द टू ऑब्जेक्ट्स एक्स अँड वाय. दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करूयात, एक्स अँड वाय. वेन वी अप्लाय फोर्स ऑन वाय, when we apply force on y, when we apply force on y, so the force experienced by y, y ह्या ऑब्जेक्टने एक्सपिरियन्स केलेला फोर्स किती असेल, तर Fy(x). That means this force is exerted by x on y. So Fy(x) is the force experienced by y. ठीक आहे. अशाच पद्धतीने एक्स वरती देखील फोर्स अप्लाय होतोय. कोण अप्लाय करतंय, वाय अप्लाय करतोय. ठीक आहे. सो ह्याच्यावरती द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय एक्स इज इक्वल्स टू Fxy. म्हणजे काय, Fxy इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय एक्स and it is exerted by y. ठीक आहे. So Fxy and Fyx both are equal in a magnitude, but they are exactly opposite in a direction. ठीक आहे. ज्या वेळेस तुम्ही भिंतीवरती पंच करता त्यावेळेस यू आर अप्लाइंग फोर्स ऑन दी वॉल. At the same time, the wall is also exerts force on your punch. तुमच्या पंचवरती भिंतीकडून फोर्स अप्लाय होतोय, तुमचा पंच भिंतीवरती फोर्स अप्लाय करतोय. राईट. सो बोथ फोर्सेस आर इक्वल इन अ मॅग्निट्यूड, परंतु त्यांची डायरेक्शन मात्र कशी आहे, एकमेकांच्या अपोजिट आहे. नाउ बोथ दीज फोर्सेस आर ॲक्ट्स ऑन द डिफरंट ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. मी जो फोर्स अप्लाय करते तो भिंतीवरती होतोय आणि भिंत जो फोर्स अप्लाय करतोय तो कुठे होतोय, तर माझ्या पंचवरती, माझ्या हातावरती अप्लाय होतोय. सो भिंत अँड ऑब्जेक्ट
हात आपला, दोन कशा आहेत, डिफरंट ऑब्जेक्ट आहेत. आणि हे दोन डिफरंट ऑब्जेक्ट्स असल्यामुळे जरी ह्या दोन फोर्सचं मॅग्नेट्यूड सेम असलं, डायरेक्शन अपोजिट असली, तरी ते डू नॉट गेट कॅन्सल विथ इच अदर, ते कॅन्सल होत नाहीत. ठीक आहे. आता ह्याचं काही एक्झाम्पल्स देखील आपल्याला सांगता येईल. काय एक्झाम्पल सांगता येईल, तर रिपल्सिव्ह फोर्सेस, repulsive forces between two magnets, repulsive forces between the two magnets काय आहेत, ऍक्शन रिॲक्शन फोर्स आहेत. ठीक आहे. आता these two magnets are not in a contact, दोन्ही मॅग्नेट एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का, नाही आहेत. दॅट मीन्स ऍक्शन रिॲक्शन फोर्स हे जे आहेत हे नॉट नेसेसरीली एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. ठीक आहे. बट देन ऑल्सो दे आर ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस. असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला अजून शोधता येतील. ठीक आहे. बघा, रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन द टू मॅग्नेट्स, दोन मॅग्नेटच्या मध्ये काय आहे, ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस आहेत विच आर नॉट इन अ कॉन्टॅक्ट, की जे दोन मॅग्नेट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत पण तरी देखील तिथं काय आहे, ऍक्शन रिॲक्शन फोर्स आहे. सो असे अजून काही फोर्सेस आहेत आणि हे तुम्हाला शोधायचे आहेत. ठीक आहे. सो हे देखील तुमच्या लक्षात असू द्यात की दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत, दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत, बट देन ऑल्सो देअर इज अ न्यूटन्स थर्ड लॉ अप्लाय होतोय. ठीक आहे. सो हे आपण आज बघितलेलं आहे की न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ ह्यांचं आपण काय बघितलेलं आहे, इम्पॉर्टन्स बघितलेलं आहे. सो स्टुडंट्स, ह्याच्यानंतर इथे बघा टेक्स्टमध्ये एक प्रॉब्लेम्स त्यांनी दिलेला आहे. सो लेट अस सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात. हा भाग मी रफ करून ठेवते. लेट अस सॉल्व्ह दी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात बघा. ओके. 4.1 हा प्रॉब्लेम आपण घेतोय. अ होस पाईप युज्ड फॉर गार्डनिंग इज इजेक्टिंग वॉटर हॉरिझॉन्टली ॲट द रेट ऑफ 0.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. वेलॉसिटी किती सांगितलेली आहे, 0.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. सेंटीमीटरमध्ये जर का कन्वर्ट करायचं म्हटलं तर काय होईल, हे 50 सेंटीमीटर पर सेकंड असं होईल. ठीक आहे. एरिया ऑफ द बोर ऑफ द पाईप इज 10 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया दिलाय 10 सेंटीमीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट the force to be applied by the gardener to hold the pipe horizontally stationary. तर असा किती फोर्स ह्या गार्डनरला अप्लाय करावा लागेल सो दॅट पाईप कशी होईल, हॉरिझॉन्टली स्टेशनरी होईल. ठीक आहे. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसा येईल फाइंड आउट करता, बाय द न्यूटन सेकंड लॉ it gives the formulation between the force and the momentum. So F is equals to dp upon dt. P म्हणजे काय आहे, मोमेंटम. P म्हणजे काय आहे, मोमेंटम. सो dp म्हणजे काय आहे, मोमेंटम, दॅट इज m into v upon dt. का बरं असं, बिकॉज p is equals to m into v, मोमेंटम. आपण आपल्या पहिल्या फाउंडेशनच्या लेक्चरमध्ये हा थेरेटिकल पार्ट बघितलेला आहे. ठीक आहे. आता ह्याचं काय करायचंय, आपल्याला डेरिवेशन घ्यायचंय m into v चं. कसं घेणार मग आपण डेरिवेशन m into v चं, f is equals to m ला कॉन्स्टंट घेऊया, v चा अगोदर डेरिवेशन घेऊया, m into dv upon dt. बरोबर आहे. आता दुसऱ्यांदा काय करूया, v ला कॉन्स्टंट घेऊया आणि m चं डेरिव्हेटिव्ह घेऊया, प्लस v इंटू dm अपॉन dt.
ठीक आहे, एम इंटू डी व्ही अपॉन डी टी प्लस व्ही इंटू डी एम अपॉन डी टी. आता वेलॉसिटी किती आहे, 0.5 मीटर पर सेकंड. सो इट इज कॉन्स्टंट. जर का वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह हे 0 होतं. सो धिस टर्म बिकम्स 0. आणि ही जर का टर्म 0 झाली तर काय होणार आहे, एम इंटू 0 बिकम्स 0. सो एफ इज इक्वल्स टू काय होईल मग, व्ही इंटू डी एम अपॉन डी टी विच इज इक्वल्स टू. आता मास म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास म्हणजे काय आहे तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी अपॉन डी टी. का, कारण की मास म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बरोबर आहे. आता व्हॉल्यूम म्हणजे काय आहे तर पाईपचा व्हॉल्यूम म्हणजे काय असेल, एरिया इंटू लेंथ. ठीक आहे. सो व्ही इंटू व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, एरिया इंटू लेंथ इंटू ही डेन्सिटी अपॉन डी टी. का बरं असं, बिकॉज व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, एरिया इंटू लेंथ. आता ह्याच्यामध्ये एरिया आणि डेन्सिटी कॉन्स्टंट असणार आहे. सो व्ही इंटू ए आणि हा रो डी एल अपॉन डी टी असं होईल. एरिया आणि डेन्सिटी कसे आहेत, एकमेकांना कॉन्स्टंट आहेत. सो एरिया आणि डेन्सिटी एकमेकांना कॉन्स्टंट असल्यामुळे त्यांना आपण बाहेर घेतलेला आहे डी एल अपॉन डी टी. एल म्हणजे काय आहे तर इट इज लेंथ आहे. म्हणून लेंथ अपॉन टाइम म्हणजे काय आहे, वेलॉसिटी. सो व्ही ए रो इंटू व्ही. डी एल अपॉन डी टी म्हणजे काय झालं, वेलॉसिटी झाली. डी एल अपॉन डी टी म्हणजे काय आहे, वेलॉसिटी. ठीक आहे. सो इथे लिहून ठेवते, डी एल अपॉन डी टी इज इक्वल्स टू वेलॉसिटी. ठीक आहे. सो मग आता काय होईल, ए रो इंटू व्ही स्क्वेअर. सो आपल्याला काय मिळालेलं आहे, फोर्स म्हणजे ए रो इंटू व्ही स्क्वेअर. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करूयात. ठीक आहे. सो एफ इज इक्वल्स टू, ए किती आहे, 10 आहे. डेन्सिटी, वॉटरची डेन्सिटी 1 असते इंटू व्ही किती घेऊया आता, 0.5 मीटर आणि सेंटीमीटर. हा सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळे सेंटीमीटरची व्हॅल्यू आपण घेऊयात. सो 50चा स्क्वेअर होईल. मग किती होईल हे, 5 5 जा 25. बरोबर आहे. सो 25 आणि ह्याचा स्क्वेअर 0 0 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे काय होईल हे, 25,000 डाइन. 25,000 डाइन. ठीक आहे. न्यूटनमध्ये जर का आपण कन्वर्ट करायचं म्हटलं तर काय होईल मग, एफ इज इक्वल्स टू 0.25 न्यूटन. 5 डिजिटने डेसिमल पॉईंट मागे येईल. ठीक आहे, न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं असल्यावर. सो एफ इज इक्वल्स टू काय मिळालेलं आहे आपल्याला, 0.25 न्यूटन. मग किती फोर्स अप्लाय करावा लागेल तर 25,000 डाइन एवढा फोर्स अप्लाय करावा लागेल, सो दॅट द पाईप विल बिकम हॉरिझॉन्टली स्टेशनरी. मग एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर ही जी पाईप आहे ती काय होणार आहे तर हॉरिझॉन्टली स्टेशनरी होणार आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, ह्याच्या पुढचा जो भाग आहे इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, हा आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे.